चौकी बाहेर गुरुजींसाठी मंदिराच्या आवारात थांबलेले होते. बाहेर विजा कडाडत होत्या. सरी मागून सरी कोसळत होत्या. वाटेत येताना दोघांनी कपडे बदलले होते. लाल तपकरी रंगाचा कुर्ता, पांढरी पॅन्ट त्याला शोभत होती. हातातलं घड्याळ, डोळ्यावरचा चष्मा, अगदी हलकी शेव केलेली दाढी, नेटके विंचरलेले केस त्याच्या राजबिड्या रूपाची शोभा वाढवत होते. तीही छान पैठणी नेसली होती. एवढ्या गडबडीतही तिचे शॉपिंग त्याने व्यवस्थित केलेलं. अंगावर जास्त नसले तरी त्याच्याकडे असलेले त्याने जपून ठेवलेले आईचे काही ठेवणीतले दागिने, तिच्यासाठी आणलेले तिच्या मैत्रिणीने मंदिराच्या पलीकडे असलेल्या चेंजिंग रूममध्ये नेऊन तिला नीट सजवलं. पाठीवर सोडलेली लांबसडक वेणी, त्यावर मोगऱ्याचा गजरा, हातात चुडा, गळ्यात नाजूक हार, भुवयाच्या मध्ये लहानशा चंद्राकृतीची टिकली, पायातली पैजण थेंबाच्या आवाजात आवाज मिसळून वाजत होती. गुरुजी आले. दोघांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि विधीना सुरुवात झाली. शास्त्रासाठी म्हणून गुरुजींनी हळदीचा विधी केला. दोघांना एकमेकाची उष्टी हळद लागली. नंतर लग्नाच्या विधी सुरू झाल्या. त्यांच्या हातात हात देऊन विश्वासाने ती 7 पावलं चालली. त्यांच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडलं आणि भांगेत त्यांच्या नावाचं कुंकू लिहून ती झाली होती शर्वरी शेखर इनामदार. सगळं आटपून ते कोर्टामध्ये गेले. तिथे त्यांच्या एका वकील मित्राला हाताशी धरून त्याने लग्न रजिस्ट्रेशी आणि अडॉप्शनची कागदपत्र बनवली. वकील मित्रांनी दिलेल्या जरुरीच्या कागदपत्राची यादी केली आणि नंतर ते दोघे त्यांच्या रूमवर आले. तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र आपल्या वाटेने मार्गस्थ झाले. येता येता त्यांनी ताईची भेट घेतली. ती माऊलीकणतेचे यश टाळण्याखेरीज काहीच करू शकली नाही. कृतज्ञतेचे अश्रू ढाळण्याखेरीज काहीच करू शकली नाही. रूमवर पोहोचल्यानंतर दोघांनी चेंज केलं, फ्रेश झाले आणि हॉलमध्ये येऊन बसले. त्यांनी दोघांसाठी कॉफी करून आणली. पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीतून वारा येत होता. त्याने एकवार तिच्याकडे निरखून पाहिले. जरी तिने नववधूचा सगळा ताज उतरवला असला तरी ती नुकतीच फुललेल्या मोगऱ्यात मोहक दिसत होती. तिलाही त्याची तिच्या देहावरून फिरणारी नजर जाणवत होती, पण ती आपले लक्ष नसल्यासारखं भासवत होती. तिथे थंड शांतता नांदत होती. शेवटी त्यानेच न राहून बोलायला सुरुवात केली. आपण पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. आता काही दिवसात कोर्ट प्रोसेसर सुद्धा पूर्ण होईल. सो आता ट्रीटमेंट कधीपासून सुरू करायची हे तू सांग, आपण त्याप्रमाणे करू. सर, आत्ता जास्त उशीर नको, उद्यापासूनच करू, ती तत्परतेने म्हणाली. याविषयी आईबाबांना काय सांगणार आहेस? खरं तर लग्न करण्याआधी त्यांना सारं सांगायला हवं होतं. तो काळजीच्या सुरात म्हणाला. हो, खरं आहे तुमचं म्हणणं, पण ही ती वेळ नाही. विषय वेगळा आहे आणि माझे आईबाबा जुन्या रूढी परंपरा पाळणारी माणसं आहेत, तर ते आपला हेतू समजून घेतीलच याची मला खात्री वाटत नाही. आणि या साऱ्यामुळे उगीच त्यांना त्रास नको. मी काहीतरी कारण सांगून उद्या इथे शिफ्ट होते, तुम्हाला चालणार असेल तर. नाहीतर मला माझी सोय मैत्रिणीकडे बघावी लागेल, कारण रोज येऊन जाऊन करणं झेपणार नाही मला. तिने आपलं मत मांडलं. त्यालाही ते पटलं. तू इथे येण्याला माझी काहीच हरकत नाही आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा आईबाबांना सांगितलंस तरी चालेल. माझी मदत लागली तर सांग, मीही सांगेन त्यांना. कॉफी संपवून तीही तिथून निघाली. ती घरी आली तेव्हा कॉलेजच्या ड्रेसमध्ये होती. गळ्यात फक्त मंगळसूत्र होतं, पण तेही त्याने तिच्या आधीच्या चेनच्या पॅटर्नशी मिळतं जुळतं आणलेलं, म्हणजे कोणाला संशय नाही येणार. आता पुढचा टप्पा होता बाबांना कन्व्हिन्स करायचा. तेही तिला तेवढं कठीण गेलं नाही. मैत्रिणी मिळून रूम शेअर करून राहणार म्हटल्यावर त्यांनीही परमिशन दिली. तिने सामान आवरायला घेतलं, गरजेची सारी कागदपत्र सोबत घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याच्या रूमवर पोहोचली.
कागदपत्र त्याच्याकडे सोपवली आणि सुरू झाला प्रवास त्यांच्या अनोख्या नात्यांचा. त्याच संध्याकाळी ते हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला भेटले आणि त्यांनी सांगितलेल्या साऱ्या टेस्ट केल्या. सुदैवानं तिचं शरीर ही प्रक्रिया पेलण्यासाठी अनुरूप होतं. डॉक्टरांनी पुढची तारीख लिहून दिली. ज्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू होणार होती, सगळं आटपून ते दोघे त्यांच्या रूमवर परतले. पावसाची रिपरिप सुरूच होती. दोघे चिंब ओले झाले होते. त्याने कपडे बदलून दोघांसाठी चहा टाकला आणि शर्वरीला हाक मारली. ती केस कोरडे करत बाहेर आली आणि क्षणभर तो तिला निहाळत राहिला. तिच्या अंगावर रोजचे कपडे होते. त्याने कितीतरी वेळा याहून सुंदर कपड्यात तिला बघितलेलं, मात्र आज काहीतरी खास होतं. तिच्या गळ्यात डोलाने मिरवणारं त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि कमरेपर्यंत झरणाऱ्या केसातून किणकिणणारा हिरवा चुडा, पायात छुमछुम करणारं पैजण आणि याला साथ म्हणून खिडकीबाहेर वाजणारे पावसाचे थेंब. असं सगळं वातावरण अगदी मोहून टाकणारं होतं. तीही येऊन खुर्चीत येऊन बसली. तो हळूच तिच्या मागे गेला आणि तिने तिचे मौशार आपल्या हातात घेऊन पुसू लागला. तिने चहाचा कप घेतला आणि मस्त वाफाळलेला ओठ अगदी पोटात उतरल्यावर सुखावली. शरू, त्याने बोलायला सुरुवात केली. हो सांगा सर. आपलं लग्न जरी झालं असलं तरी त्याचं कारण आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण फक्त छकुलीसाठी तो कसे तरी शब्द गोळा करून बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या भावना तिच्यापर्यंत त्याने न सांगताही पोहोचवल्या होत्या. त्यामुळे ती त्याला सावरत म्हणाली, सर नका काळजी करू. मी ती कारण विसरलेले नाही आणि विसरणार देखील नाही. तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर. आणि कारणामुळे असलं तरी लग्न आपलं विधिवत पार पडले, देवाब्राह्मणाच्या साक्षीने आणि बाकी कुणासाठी नसले तरी तुमच्या समोर तरी तुमची पत्नी असल्याचे सोपस्कार मला पार पाडू दे. आणि मी माझ्या आनंदासाठी करते, कारण मला तो माझा हक्क वाटतो. तसंही तुमची साथ असेल तर जगासमोर आपलं नातं उघडपणे स्वीकारायला मी घाबरणार नाही. पण तुमच्या दृष्टीने मात्र हे चुकीचे असले तरी सारा साज उतरवून ठेवते. शेवटी हे सारं मला तुमच्यामुळेच मिळालं, असं म्हणत ती खुर्चीतून उठली. मोकळ्या केसांना चाफ लावला आणि समोरच्या देवाऱ्यातल्या देवासमोर दिवा लावला आणि मनोभावे हात जोडले. तो क्षणभर तिला पाहतच राहिला. त्याला खूप कौतुक वाटलं तिचं, कारण इतक्या कमी ओळखीत तिने स्वबळावर घेतलेला हा धाडसी निर्णय आणि त्यात ह्या पूर्णपणे असलेली समज त्याला विश्वास देऊन गेली की त्याची निवड चुकली नव्हती. तो तिच्या जवळ गेला. तुळशी वृंदावनासाठीचं छोटं निरांजन घेऊन परतली तर समोर तो होता. त्याने देवाऱ्यातल्या कुंकवाचा करंडा उचलला आणि त्यातलं कुंकू तिच्या भांगेत रेखलं आणि मंद हसत म्हणाला, हे राहिलं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाची लंकेर उमटली. तिने गॅलरीतल्या तुळशीपुढे निरांजन ठेवलं आणि पाया पडून आत आली. तो जेवणाची तयारी करत होता. त्याला मदत करायला ती स्वयंपाकघरात आली, पण यावेळी त्याने तिला रोखलं आणि अभ्यासाला बसवलं. तेही तेवढंच महत्त्वाचं होतं. तीही बसली. त्यानंतर दोघे सोबत जेवले. तो आतल्या खोलीत पलंगावर पुस्तक वाचत बसला होता. तेवढ्यात ताईचा फोन येऊन गेला. सारं आवरून ती आत आली. तिला पाहिल्यावर त्याने पुस्तक मिटलं आणि उठून कपाटातली अंथरूण घेऊन बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात तिने टोकलं, सर थांबा, कुठे चाललात? अगं असं काय करतेस? तू झोप इथे निवांत, मी झोपतो हॉलमध्ये. तो कसाबसा म्हणाला, नाही तुम्ही कुठेही जायचं नाही, इथेच झोपा. हवं असेल तर आपण कम्फर्टेबल होईपर्यंत उशी ठेवू मध्ये, पण ही अशी परकेपणाची पायरी नको चढायला. जिथवर साथ आहे तिथपर्यंत तरी मनापासून स्वीकारा आपलं नातं प्लीज. मला कळते तुमची तगमग, पण मगाशी ज्या विश्वासाने कुंकू रेखलं ना त्याच विश्वासाने विसावा ना. दोघे एका अंथरुणात आहोत म्हणजे काहीतरी होईलच ही भीती काढून टाका मनातून. आपला संयम आपण जाणून आहोतच. हे असं सांगत असताना ती त्याच्या तोंडावरचे भाव निरखत होती. सर अजूनही नाही पटलंय का तुम्हाला? ठीक,
तर मग मी झोपते बाहेर, माझ्यामुळे तुमची फरफट नको, झोपा निवांत, असं म्हणत ती बिछाण्यावरून उठली. नको, आपण सोबत झोपतोय, चल पटकन, उद्या कॉलेजला जायचे, तेव्हा लवकर पण उठायचे, असं म्हणत त्याने हातातली अंथरुणं कपाटात परत ठेवली. मध्ये उशी टाकली आणि दिवा मालवून पलंगावर विसावलं. तिनंही बाजूला पाठ टेकली. 2 दिवसाच्या धावपळीत आलेल्या थकव्यामुळे दोघांना पटकन निंद्रादेवी प्रसन्न झाली होती. सकाळी मंद मंद पोह्याच्या वासाने त्याला जाग आली. तो उठून स्वयंपाकघरात आला. ती पाटमोरी उभी होती. तिला त्याची चाहूल लागली. तशी ती पाटमोरी राहूनच म्हणाली, अहो सर, इथे काय करताय? आवरून या पटकन, निघायचे आपल्याला. हो आलोच, असं म्हणत तो आवरायला गेला. त्याच आवरून झाल्यावर तिने त्याला चहा आणि पोहे दिले. अरे वा, आज हातात अगदी रेडीमेड चहा नाश्ता, नशीब फळफळलंय माझं, असं म्हणत त्याने चहा पोह्याचा आस्वाद घेतला आणि तिचं मन भरभरून कौतुक केलं. भाजीपोळीचा डब्बा घेऊन ते कॉलेजला निघाले आणि सारं नेहमीप्रमाणे सुरू झालं. कुणाला काही माहीत नव्हतं तिच्या गळ्यात मंगळसूत्र असायचं, मात्र ते ओढणी आणि कपाळावर कुंकू असलं तरी ती लहानशी लाल टिकली लावायची, त्यामुळे कोणाला संशय यायचा नाही. आत्तापर्यंत दोघांचा चांगला जम बसला होता. घरची कामं, हॉस्पिटलमधला ताईचा डब्बा, तिच्या वेळच्या वेळी अभ्यास, साऱ्या गराड्यात दोघं एकमेकांना सांभाळून घेत होते. 10 दिवस उलटले. सगळ्या कायदेशीर बाबी पार पडल्या होत्या. लग्न आणि अडॉप्शन कायदेशीर झाल्याची कागदपत्र एकदम त्याच्या हाती पडले. तो तिला डॉक्टरांकडे घेऊन आला. त्यांनी दोघांना प्रोसिजर समजावून गोळ्या आणि वॅक्सिनेशन्स लिहून दिले आणि तिला बाजूच्या रूममध्ये जायला सांगितलं. तिथे त्या नर्स होत्या. त्यांनी शर्वरीला बेडवर झोपवलं. बाजूच्या टेबलवरची वॅक्सिन्स, मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स पाहून जराशी गांगरली होती. नर्सने तिचे कपडे दूर केले आणि इंजेक्शन तयार केले. तिने दुसऱ्या बाजूला बघत घट्ट डोळे मिटून घेतले. तेवढ्यात तिचा हात कोणीतरी हातात घेतल्याचं जाणवलं. ती परतणार इतक्यात सुईचा स्पर्श तिला झाला आणि पुढच्या क्षणाला तिचा हातातला हात नकळत दाबला गेला. तिने हळूहळू डोळे उघडले. पाहिलं, तिचा हात शेखरच्या हातात होता आणि तो भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. त्या नर्सने नंतर शेखरला हँड एक्सप्रेसिंगची प्रोसेस समजावली, कारण त्याने दुधाचं प्रमाण पुढे काय होईल हे पाहण्यासाठी पुढचा भाग बघूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.